लाईटीवाला मिरर कधी बघितलंच नाही जस काय वाईट वाटतंय ना काय कामाचं नाही. हे युट्यूब फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 10 ऑफ डेली ब्लॉगिंग. डे 10 काय भारी दिवशी आलाय बघा. आज आहे महाशिवरात्री, म्हणून आता मी सकाळी सकाळी लवकर उठलोय. किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेत सकाळचे 4:09 झालेत. आणि फटाफट आता आवरतो, आंघोळ वगैरे करतो. आपल्या संगे रुद्र पण येणार आहे आज, आणि आपण निघणार आहोत फटाफट ड्यूक्स नोजला, कारण तिकडे शिव मंदिर आहे आणि तिकडे पूजा अर्चा वगैरे सगळे होते. सो आवरूयात, पटापट चेंज वगैरे करूयात आणि निघूयात. जर तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला थोडाफार आयडिया असेल. गेल्या वर्षी पण आपल्या संगे रुद्र होता, सो यावर्षी पण असणार आहे तो. बघूयात आता उठलाय का नाही तो काय माहीत नाही अजून तरी. फोन वगैरे नाही आलेला. तोपर्यंत मी आवरून घेतो आणि मग त्याला कॉल करूयात. माझं तर पूर्ण आवरून झालंय. मी रुद्रसाठी थांबलोय. तोपर्यंत म्हटलं की व्लॉग अपलोड करूयात. तर रात्रीच मी व्लॉग अपलोडला टाकलेला, बट तो अजून 28%च झालाय फक्त. सो मला वाटत नाही की लास्ट जो व्लॉग तुम्ही बघितलाय तो टायमावरती आलाय आता, कारण मी जाईन मग येताना किती वाजते माहीत नाही. सो बघूयात आता काय होतंय ते. टाकलं तर आहे. मी शेड्यूल पण करून ठेवलं 9:45चा, बट आय होप सो की नेटनी प्रॉब्लेम नाही दिला पाहिजे, म्हणजे तो टायमावरती येईल. नेहमीप्रमाणे लेटला ते वाईट घालून आलाय भाई बघा. चला निघूयात आता. फायनली किती वाजले माहिती आहे का? 4:57. तर फायनली 4:30चे 5 वाजलेत निघता निघता. बेटा आपल्या लेट लतीफ लोकांना गेल्या वर्षी पण यांनी लेट केलं होतं, या वर्षी पण लेट आहे आपण, पण ठीक आहे, काय विषय नाही. आता निघूयात फटाफट पोहोचूयात कुरवंट्याला. आणि ब्लॉग काय पूर्ण अपलोड झाला नाही. आता होप सो की मी जर लवकर घरी गेलो तर टायमावरती ब्लॉग येईल, नाही तर मग लेट होणार आहे लास्टचा ब्लॉग. चला आता जाऊयात फटाफट. तर पोहोचलोय आता आम्ही कुरवंडे गावामध्ये, आणि इथून आपला ट्रेक जो आहे तो सुरू होतो. तर पूर्ण काळोखच आहे, तर ट्रेक काय दाखवणार आणि दरवेळेस तुम्ही बघताच आहे. सो डायरेक्ट आता मी भेटतो तुम्हाला वरती जाऊन. लोक बघा ऑलरेडी आलेत. तिकडे ना छोट्या छोट्या लाईट्स दिसत आहे ना, त्या सगळ्या टॉर्च आहेत लोकांच्या, म्हणजे जे आलेले आहेत तिकडे वरती दर्शनाला. आणि बरेचसे लोक दर्शन घेऊन निघाले सुद्धा आहेत, म्हणजे रात्रीपासूनच 12 नंतरच चालू होतात लोक यायला. सो वरती आता गर्दी असेलच. सो मी डायरेक्टली वरती भेटतो तुम्हाला. यावेळेस जरा जास्तच गर्दी आहे ना. गेल्या वर्षी एवढी गर्दी नव्हती वाटली. तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोय. 10% राहिला असेल फक्त. खालून लोक येतात ते पार तिकडनं, आणि अजून आपल्याला तिकडं जायचंय वरती. 5:48 आणि आपण आता वरती पोहोचलोय. तुम्हाला दर्शन वगैरे देतो आणि मग बोलूया. सव्वाचा झाले. दर्शन वगैरे घेतले. मी जास्त जवळ नव्हतं गेलो, म्हणजे मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला सुतके रुद्र गेला होता, तर रुद्रने फुटेजेस वगैरे घेतले, ते मी दाखवले तुम्हाला. आता आम्ही बसलोय निवांत इथे. मस्त तिकडे सनराईज होणार आहे. तर सनराईज बघू आणि मग निघूया तिथनं. चंद्र बघा काय सही दिसतोय. असे चंद्रकोर दिसते एकदम पातळ. काय सुंदर दिसतंय ना नजारा. 41 आणि गर्दी बघा किती आहे. पार खालपर्यंत गेली आहे लाईन तिकडे. एरवी ना एवढी गर्दी म्हणजे काय 10 माणसं पण नसतात, सोमवारचे पण नसतात. पण आज बघा आम्ही आता उतरतोय आणि लोक अजून येतात. आज फुल ऑन गर्दी आहे, फुल ऑन. एकच खंत होती मनामध्ये की सनराईज नाही बघता आला, बट ते पण देवाने पूर्ण केलंय. हे बघा समोर काय सुंदर असं सनराईज होतंय. आणि आता आपण निघालोय घरच्या वाटेला. ते गाडीला नाहीये आपल्या ब्रेक, त्यामुळे हळूहळू पाय टेकवत जावं लागणार. हे बघा दोन्ही ब्रेक दाबलेत मी, आणि पुढचा मी जास्त नाही दाबू शकत, नाहीतर मग विषय डायरेक्ट क्लोज होऊन जाईल. आता हळूहळू पाय टेकवत ब्रेक टेका लेता मेरे पैर. हा आपल्या गाडीला ब्रेक नाही, तो पायांनी आपण ब्रेक लावत चाललो. गर्दी दाखव तिकडे गाड्यांची गर्दी. गर्दी बघा, गर्दी बघा.
पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय मी तरी. चला तर आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो आपल्या घरी. आज पण एक प्रॉपर्टीचं शूट आहे, मळवलीमध्ये येते. सो बघूयात, जर गेलोच मी तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. मस्त एक तास झोप काढली आहे. आता 9:45 झालेत. आपला व्लॉग लाईव्ह करायचा वेळ झालाय. टाइमावरती व्लॉग गेल्यानंतर भारी वाटतं यार, नाहीतर मग मला रिग्रेट होत राहतं. सो व्लॉग आपला इकडे लाईव्ह झालेला आहे. सो आता मला जरा बरं वाटतंय. व्लॉग एकदा टाइमावरती गेला ना मग काही टेन्शन नाही काही, मग एकदम सुखी जीवन. तब्येत काय आपली ठीक होईना. बाय द वे आता वाजले 10:41 आणि परत कपडे बदलून आपण चाललोय रायवूडमध्ये, कारण तिथं पण एक शिव मंदिर आहे. अक्षय आलाय. सो अक्षयला जायचं होतं शूट करायला, तर तो म्हणला की चल तू पण, मग चला जाऊयात. आणि तसंही मी इतर मंदिरामध्ये नाही जाणार, पण तुम्हाला आजूबाजूचा परिसर नक्की दाखवेन. दरवेळेस ना मी काय करतो, ड्यूक्स नोजला जातो, ड्यूक्स नोजवरनं मग आम्ही रायवूडमध्ये जातो. पण यावेळेस सुटकामुळे मी नाही गेलो, म्हटलं की डायरेक्ट घरीच येऊ. सो आता चाललोच आहे, म्हणजे देवाला पाहिजेच आहे की मी यावंच. सो आता चाललोय. तर आता आलोय आम्ही रायवूड गार्डनमध्ये, आणि हे बघा इकडे ना खूप मोठी जत्रा भरते दरवर्षी शिवरात्रीमध्ये. सो आता ते एक्सप्लोर करू आणि सेमच रूट जातो तिकडे मंदिराकडे. सो मंदिर पण दाखवतो, तो परिसर पण तुम्हाला दाखवतो. इथे समोर आहे ते मंदिर आणि पूर्ण लाईन अशी जाते. मी दरवेळेस इकडे पाट येतो ना, पाट पण इकडे लाईन असते खूप मोठी. अजून पण लाईन आहे बघा. आणि हे समोर मंदिर. आता तरी आहे ना बऱ्यापैकी कमी झाली आहे, म्हणजे जत्रा भरणं. नाही तर पहिले ना खूप मोठे मोठे पाळणे वगैरे असायचे. आता बघा हे टेडी बेअर वगैरे इकडच्या साईडला आहे, पण पहिल्यासारखी गर्दी आणि पहिल्यासारखा जो उत्साह होता ना तो जरा आता कमी झालाय. असं कुठं जत्रेत वगैरे गेलं ना तर लहानपणी माझी एकच गोष्ट असायची की एकतर रिमोट कंट्रोल गाडी घ्यायची, नाही तर मग लोडगन बंदुकी असायच्या ना छोट्या छोट्या मण्यांच्या, त्या भाई इतका कचरा केला होता ना मी. असं कलेक्शन होतं माझ्याकडे आधी. एकतर मला एक खोकला आणि मी आलो इकडे धुळीमध्ये, आणि मला आहे ना 100% गॅरंटी आहे की मला धुळीची ॲलर्जी आहे. कारण धूळ असली की मी आजारी पडणार म्हणजे पडणार. आत्ताशी 11:15 वाजलेत आणि ऊन असं लागते जसं दुपार झाली आहे, आणि प्रॉपर 3 वगैरे वाजलेत. असे प्रॉपर नाही का चटके वाजतात. बाय द वे तुम्हाला रायवूडचं तर मी दाखवलं मंदिर वगैरे. आता आम्ही चाललोय कुरवंड्यामध्ये अजून एक शिव मंदिर आहे, तर त्या मंदिराकडे चाललोय. मी पहिल्यांदाच चाललोय, मी नाही गेलेलो. अक्षय जाऊन आलेला आहे. सो तो बोलला की चल दाखवतो तुला. सो जाऊया. तिथून पण व्ह्यू वगैरे छान आहे. सो बघूया आता येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये किती ऊन वाढतंय, किती गरमी वाढते. हा ना, सांगता नाही येत भाई. कारण अजून बघ ना 3-4 महिने आहेत पावसाळ्यासाठी. आता स्टार्टिंगलाच एवढं ऊन आहे, तर आता अजून 4 महिने कसं होणार आहे. आता या जोक वरती आम्ही जे हसलोय ना, तो जोक मी नाही सांगू शकत तुम्हाला काहीच. माहिती आहे गाडी आम्ही तिकडे बाहेर गेटच्या लावली आहे आणि तिथून एंटर करून आता आलोय. मला आधी वाटायचं की हे प्रायव्हेट प्रॉपर्टी अंडर येतं, म्हणून मी इकडे कधी आलो नाही. बट अक्षय म्हणतोय की ते छोट्या गेटमधनं येऊ शकतो आपण. सो आता आपण इकडे पण येत जाऊ, कारण इथून समोरच त्या साईडला आहे ड्यूक्स नोज आणि हा असा पूर्ण रस्ता जातो. सो जाऊ आणि वरती तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि जोक कसा होता, भारी होता ना. एवढ्या वेळ ड्यूक्स नोजला गेला इकडे ना. मी बोललो त्यांना की ते प्रायव्हेट प्रॉपर्टी, मला वाटायचं माझी चूक आहे, नेक्स्ट टाइम मी येईन. गाईज एकटा सकाळी ड्यूक्स नोजला जाऊन आलाय. याला उठायला नको, आळशी. किती वाजता उठलाय माहिती का, 8-9 वाजता उठलाय आणि मला म्हणतो ड्यूक्स नोजला जाऊ शकेल, मला नाही नेले. तर हे समोर आहे मंदिर, तर जाऊन दर्शन वगैरे घेईल अक्षय आणि मी बाहेरच थांबेल. फेस काय भारी दिसतं याच्यामध्ये, लाइटिंग एकदम प्रॉपर आहे ना, तर फेस मस्त. बाय वर्स्ट पार्ट
की मंदिर माझ्या समोर आहे पण मी जाऊ नाही शकत. इतकं वाईट वाटतंय ना. बट ठीक आहे, चालतंय भाई. एकच काम दिलं होतं मी याला की आपण आतमध्ये नाही जाऊ शकत, मग आतमध्ये 1-2 व्हिडिओ काढ, पण ते पण नाही केलं भावाने. आता ह्याच्या ब्लॉग मध्ये दिसलं ना, रीलचं काढले, ब्लॉगचं सांगितलं होतं मी. रील मध्ये रील किंवा ब्लॉग मध्ये दिसलं. ठीक आहे, आता ते रीलचं मी ऍडजस्ट करून टाकत ना, ती माझी क्रिएटिव्हिटी, ती माझी क्रिएटिव्हिटी काय याचं नाही काय विषय, सोडून द्या भाई. काय कामाचं नाही, नुसतं नाव येलो ना काय नाही. बाय. तर आता 12 वाजलेत आणि आम्ही आलोय आमच्या अड्ड्यावरती. इथे मस्त व्हिडिओचं आदान प्रदान होईल, पण इथे काय जागा मला आज बिलकुल दिसत नाही कारण आज शिवरात्री आणि इथे मागेच आहे ते मंदिर, सो जागा तर बिलकुल नाही आहे. एक बेंच भेटलाय, गर्दी बघा इथं काय गर्दी आहे, आणि त्यातल्या त्यात मस्त सावलीवाला बेंच भेटलाय भाई. लक आज एकदम चरम सीमा पर है लक. बाय द वे आज दुपारी ना ते सोबत असले की लक तुझं नेहमी चरण सीमा. ठीक आहे घे, चल क्रेडिट घेऊन टाक. तर आज दुपारी ना एक चेस कॉम्पिटिशन पण आहे, ते रुपाली रूप जोम्स म्हणतोय रूप स्टोन्सचं जे ब्रेसलेटचा मी व्हिडिओ टाकलेला ना, तर त्यांचा आज चेस कॉम्पिटिशन पण आहे, तो तिकडे पण बोलवलं आपल्याला. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि त्यानंतर मग जाऊयात आपण प्रॉपर्टी शूट करायला. तर आता आलोय आम्ही आनंद फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये भांगरवाडीमध्ये. उपवास आहे ना आज, तर साबुदाणा वडा. रोज मिलियन भाई, रोज मिलियन या रेस्टॉरंटची आहे ना वडा उसळ खूप जास्त फेमस आहे, खाऊन बघा एकदा, मस्त स्पायसी आणि वेगळीच चव. सो बॅक होम. आता वाजलेत 1:58. सो 3:30 पर्यंत आराम करू, मग परत आवरून परत जायचं बाहेर. कधी कधी काम असेल की खूपच जास्त असतं, नाही तर मग निवांत पडीक असतो मी घरी. चला आता आराम करू, झोपतो मस्तपैकी. माझ्याकडे बघून तुम्हाला किती % वाटतंय की मी आजारी आहे? बाय द वे आता वाजलेत 3:45 आणि आता परत आम्ही तयार होऊन निघालोय बाहेर, कारण आता पहिले तर आम्ही चाललोय ते चेस कॉम्पिटिशन आहे ना रुपालीचं, ते तिथं चाललोय आम्ही. तिथे व्हिजिट देऊ आणि मग तिथून आपल्याला जायचंय मळवलीला प्रॉपर्टी शूटसाठी. सो बघू आता जे काय क्लिप्स असतील याच्या पुढचे ते मी शॉर्ट्समध्ये टाकेन, कारण ऑलरेडी आपला ब्लॉग खूप खेचलाय, सो जास्त नको, तुम्ही बोर व्हाल नाही तर. चला भेटूया, बाय बाय गाईज. आम्ही आलोय चेस कॉम्पिटिशनसाठी. मी तर खेळलोय चेस, म्हणजे कॉम्पिटिशन पण खेळलोय, आणि याला काहीच माहित नाही चेसबद्दल. कसं मुंडी खाली घालून बसलं बघा. बाय द वे इकडे चालू आहे पूर्ण चेस कॉम्पिटिशन, अंडर 9, अंडर 15 आणि ओपन कॅटेगरी. तर टाइम चेक मंडळी आता 4:30 वाजलेत आणि चेस कॉम्पिटिशनला हजेरी देऊन आम्ही आता निघालोय मळवलीला. लवकर निघालो तिकडनं कारण लेट होईल, मग इकडे परत अंधार झाला तर मग शूट रखडेल. सो आता डायरेक्ट मी तुम्हाला मळवलीचा जो व्हेन्यू आहे ना, जो विला आहे, तिथेच जाऊन भेटतो. बाय. आणि माझ्या कॅप पण उचलली. कशी वाटते कॅप मला सांगा जरा. मला एवढी काही खास वाटली नाही, बट कमेंटमध्ये सांगा कशी दिसते. मला तर अजिबात नाही आवडली ती कॅप, सो मी काढून टाकली. बाय द वे आम्ही पोहोचलोय आता. बघा ही प्रॉपर्टी आहे भारी. सो हिचं शूट करायचं आता. 6 BHK आहे ना. ओके चला करूया. हे बघा याचा प्रॉपर्टी शूट करायला आलोय आम्ही, आणि ह्याचा टाइमपास बघा किती चाललाय. तर फोटो काढत बसलाय. मिरर बघितलंय तर, लाईटीवाला मिरर कधी बघितलंच नाही. जस काय आता असं नको बोलू की याच्या कुशीमध्ये मला आंघोळच करायची. हे गाईज हे असं आहे काय, काम सोडून दे, बाकीचीच कामं चालली त्याची. हे तो ऑलमोस्ट शूट करून झालंय, फक्त खालचा जो बेसमेंट आहे ना तिथली लाईट नाही, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सो आता जे ओनर आहेत त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय. आणि वरतून व्ह्यू बघा काय पॅनोरॉमिक व्ह्यू आहे सगळीकडे. इकडे माझ्या मागं ट्रेन चालली, त्याच्या पलीकडे एक्सप्रेसवे आहे, इकडे सनसेट होतोय. अशी एखादी तरी प्रॉपर्टी पाहिजे. तुम्ही लोक सपोर्ट करा, लवकरच घेऊ आपण बाईक. खेळत होतो आम्ही. हे बघा हा आहे तो बंगलो जो आपण शूट करायला आलोय. विला काइंड ऑफ मस्त मोठी प्रॉपर्टी आहे आणि ते होतं लॉन. तो आम्ही मस्त क्रिकेट खेळत बसलो. आता थकलोय जाम. 6:30 वाजलेत. आता झालंय शूट वगैरे. फक्त जो खालचा बेसमेंट आहे ना तर तिथं लाईट नाही आहे. सो आता आम्ही ओनरची वाट बघतोय. ओनर आल्यानंतर त्यांच्याशी बोलणार आहे, कारण लाईट नाही तर मग शूट करून ते अट्रॅक्टिव्ह दिसणारच नाही. सो बघूयात काय होतं. तर हा व्हिडिओ इथेच संपवूयात, कारण बरंच काय काय दाखवलं आणि खूप लेंदी झाला तर मग तुम्ही पण बोर व्हाल. सो हा व्हिडिओ इथेच संपवूयात.
खूप काही दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि असेच अजून व्हिडिओज येत राहणार आहेत. तर तुम्ही सपोर्ट नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपला चॅनल हळूहळू ग्रो करतो आहे, अजून असाच ग्रो झाला पाहिजे. सो सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता. तर भेटूयात नेक्स्ट अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय बाय. बाय बाय. ह्याने मस्त पायाला बॅट मारून घेतलेली आहे. कोणत्या पायाला मारली? या पायाला. इंजर्ड झालाय गडी. तर आम्ही बसलोय निवांत आणि आवाज बघा, आवाज गेलाय पूर्ण आता हळूहळू. वाट लागणार. मला टेन्शन आले की उद्या सकाळी मी कसं उठेल आणि उद्याचा व्लॉग कसं येईल. बघूयात, उद्याचं उद्यावरती सोडूयात. आजचा तर झालाय ना. बाय बाय गाईज. बघा याची ब्लॉगिंग बघा, हे अशी ब्लॉगिंग, ही डेली ब्लॉग, असे ब्लॉग आहे. पण कंटेंट येते ना, कंटेंट महत्वाचं.